नमस्कार मैत्रिणींनो, आज मकर संक्रांतीच्या प्रथम तुम्हाला शुभेच्छा। मी तुमची सुनीता। आज आपण मकर संक्रांतीची काय काय तयारी केली आहे ते आज पाहणार आहोत आणि आज आपण धमालही करणार आहोत संक्रांतीची। तर मग चला अगोदर आपण सुगड पूजन करून घेऊया। त्यापूर्वी आपण अगोदर रांगोळी पाहूया। कोणत्याही सणाची सुरुवात ही रांगोळीने होते। तर आज मी ही रांगोळी काढली आहे। आज मी हळदी कुंकूही ठेवलेले आहे। चला तर मग आपण सुगड पूजन करून घेऊया। सुरुवातीला अगोदर आपण दिवा लावून घेऊया। त्यानंतर एक पाट ठेवून त्यावर एक कोरं वस्त्र अंथरून घ्यायचे। त्यानंतर त्यावर तांदळाच्या छोट्या छोट्या राशी घालून घ्यायच्या आहेत आणि सर्व राशी आपण घालून घेतल्यानंतर त्यावर आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचे। सर्व राशींवर हळदी कुंकू वाहिल्यानंतर आपण हे सुगड जे आणलेलं आहे ते यावर मांडून घेऊया। सर्व सुगड आपण या पद्धतीने मांडून घेऊया। ही पूजा आपण देवघरासमोर केली तरी चालते किंवा दुसरीकडेही केली तरी चालेल। मी तर शक्यतो देवघरासमोरच केलेली आहे। संक्रांत म्हटलं की बायकांचा सण असतो, त्यामुळे बायका अतिशय खुश असतात। संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी जाऊन हळदी कुंकू घेऊन वाण लुटून घेऊन यायचे। या दिवशी अगदी उत्साहाचं असं वातावरण असतं। आता आपण या सुगडांची पूजा करायला घेऊया। प्रथम पहिल्यांदा आपण यांना हळदी कुंकू लावून घेऊया। हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आपण जो ववसा तयार केलेला आहे ना, तो ववसा यामध्ये या प्रकारे दोनदा घालून घ्यायचा आहे। आपले सुगडे हे भरून झालेले आहेत। जे आपण 5 सुगडं मोठे भरलेले आहेत त्यातले 3 सुगडं आपण ज्यावेळेस ओसायला जातो त्यावेळेस 3 सुगडं हे आपल्याला इथेच पाटावर ठेवायचे आहेत आणि हे जे 2 सुगडं दिसतात मोठाले ते आपण सोबत घेऊन जायचे आहेत आणि पुढचे जे छोटे 5 सुगडं आहेत ते आपण तुळशीची पूजा करून तुळशीसाठी ठेवणार आहोत। आता आपण अगरबत्ती ओवाळून घेऊया आणि तिळगुळाचा प्रसाद ठेवून घेऊया। त्यानंतर जो नैवेद्य आपण बनवलेला असेल, जो काय असेल तो ठेवून घ्यायचा आहे आणि ताटामध्ये आपल्याला हे जे 2 सुगडं आहेत ते आपल्याला ताटामध्ये ठेवून घ्यायचे आणि हे जे 5 आहेत छोटे छोटे ते आपण तुळशीची पूजा करून तुळशीला ठेवून घेणार आहोत। त्यानंतर एक कोरं असं कापड घ्यायचं आहे आणि हे जे 3 आपण पाटावर सुगडं ठेवलेले आहेत त्यांना व्यवस्थित प्रकारे झाकून ठेवायचं आहे। आपली पूजा पूर्ण झाली।